नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज. सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त गुणगौरव समारंभ तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील उच्च पदावर असलेले अधिकारी, आदर्श व्यक्तिमत्व यांना धोंडवीरनगर भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. त्यानंतर शिवभारत कथाकार प्राध्यापक राजाराम मुंगसे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, कारवार फार्मचे चेअरमन महेंद्र शिंगारे, व्याख्यात्या मयुरी पवार या सर्वांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे, युवा नेते उदय सांगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गावचे सरपंच विश्वास शिंदे, रावसाहेब आढाव, पप्पू उगले आदींसह व्याख्याते तसेच मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाऊसाहेब पवार तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. यांचा सत्कार करतील गावचे पोलीस पाटील माननीय महेंद्र शिंगारे सरांचा सत्कार करतील मॅडम. इथे थांबलो आहोत आणि आपण ज्यांना प्राचारण केलेलं आहे. आज 11 एप्रिल महात्मा फुले जयंती. खरं तर भाऊसाहेब यांनी सरपंचांनी सांगितलं, माजी सरपंचांनी, नवीन सरपंच, जय ज्योती, जय ज्योती. मला सुरुवात करत आहोत. पाहुण्यांना घाई होती म्हणून आपण औपचारिकपणे त्यांचा स्वागत समारंभ घेऊन त्यांचं मनोगत आपण ऐकलं आहे. आता खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची प्रास्ताविकापासून जी सुरुवात असते ती आपण सुरुवात करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय प्राध्यापक कृष्णा सोनवणे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती. आपण सर्वजण क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत. या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं धोंडवीरकरांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वच बहुजन समाजाला सांगताना मला आनंद वाटतो. जशी आज आपण क्रांतीसूर्य सातारावांची जयंती 11 एप्रिल अजून 2 दिवसानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करण्याची परंपरा सुरुवातीपासून कायम ठेवली. ह्यात आपण पुरोहितांना लोटभूत करून दिले आहे. त्याचप्रमाणे विश्ववंदनीय कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय यांची देखील जयंती जन्मोत्सव सुद्धा संबंध भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात पाश्चिमात्य देशात देखील 19 फेब्रुवारीला साजरा झाला आणि तो सुद्धा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये. या माध्यमातून आता आपण महाराष्ट्रातल्या पुरोहितांचं पितर उघडं पाडलं आणि ह्याच खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा विजय आहे. याचा विशेष आनंद होतोय. हजारो वर्षापूर्वी आपल्या बहुजनांचं रक्त शोषणाऱ्या या रक्तपिपासू जमातीला दिलेलं एक सडीचं उत्तर आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, जगात लाई भारी 19 फेब्रुवारी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असा निनाद आपल्या तोंडून येतो. आपल्या सर्वांच्या इतका प्रचंड उत्साह आणि आनंद बघून सर्व काही आवाराने आनंदाने भरून येताना शब्द सुचत नाही. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं मी प्रथमतः तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. भारत एक महान देश आहे आणि त्यात महाराष्ट्र अद्भुत आहे. भारताला महान यासाठी म्हटलंय की भारतातील अनेक जगमान्य विश्वमान्य महापुरुषांनी भारताचा इतिहास संपूर्ण विश्वात तेजाळत ठेवला आहे आणि आपल्यासाठी एक स्वाभिमान ठेवून ते गेले. त्या काळापासून तो आजच्या आधुनिक काळापर्यंत बहुजनांच्या उद्धारासाठी सामर्थ्यशाली गुरूंची ही अखंडित परंपरा भारताच्या क्रांतिकारी आकाशात विलसत आहे. त्याच मालेमधील भगवान गौतम बुद्ध हे नाव आद्य क्रमांकावर येतं. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांनी जगाला जो संदेश दिला तो फार महान आहे. त्यावेळी प्रचलित असलेल्या पाली भाषेतून त्यांनी सर्वसामान्यांना देऊन टाकला. यात महान पुरुषाची महामानवाची शिकवण अंगीकारून महाराष्ट्रानं जी परंपरा पुढे चालवली म्हणून महाराष्ट्र सुद्धा अद्भुत असाच आहे. महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वसामान्यांची रयतेची दुःख जर कोणी जाणली असेल तर ते म्हणजे राजा शिवराय वसंत तुकाराम.
16व्या शतकात शिवरायांची तलवार आणि तुकोरबायांची अभंग अर्थात काव्यरचना व लेखणी अशी काही चालली की ती कार्यपद्धती इतिहास कधीच विसरू शकत नाही. अर्थात शिवरायांना सर्वगुण संपन्न बनवण्यात सर्वात महत्वाचा वाटा ज्या सिंही दिला जातो त्या म्हणजे वीर माता जिजाऊ मासाहेब. याच मासाहेबांनी जसे शिवराय घडविले तसेच छत्रपती संभाजीराजे सुद्धा घडविले. संभाजी मी तुम्हाला सांगत बसणार नाही, यासाठी आजचे व्याख्यान ते मान्य प्राध्यापक राजाराम मुंगसे सरांना तुम्ही लक्षपूर्वक ऐकायलाच. ही परंपरा पुढे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात व 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये गंभीरपणे चालवली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. याच दोन महामानवांची आपण संयुक्तरित्या आपल्या छोट्याशा धोंडवेर नगरमध्ये जयंती साजरी करत आहोत. आणि या जयंतीचं एक विशेष म्हणजे धोंडवीर नगर भूषण ही कल्पना सुचलेली आहे. संकल्पना व युवकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रमाची सोयी कल्पना मांडली आमचे सन्मित्र भाऊसाहेब पवार यांना ही कल्पना सुचली. तसा त्यांनी प्रस्ताव या ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या समोर अगदी मित्रमंडळीजवळ मांडला. खूप कमी कालावधीमध्ये धावपर्यंत हे नियोजन करण्यात आलं. त्यामुळे संयोजकांकडे काही त्रुटी काही चुका होऊ शकतात. खास युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून व आताच्या शिक्षण घेणाऱ्यांना एक मार्ग मिळावा म्हणून हीच निर्मळ भावना आजच्या व्याख्यान ठेवण्यामागे आहे. अजूनही कार्यक्रम सुरू झालाय, परंतु व्याख्यान सुरू व्हायला टाइम आहे. बाहेर उभे असलेल्या तरुणांना मी या सर्व आयोजकांच्या वतीनं मी विनम्र मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आहेत, सर्वच इकडे पण उपस्थित सर्व मान्यवर आहेत, यांच्या सर्वांच्या वतीनं मी आजच्या महामानवांना म्हणजेच क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्रिवार वंदन करतो. या तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याही वतीनं महामानवांना शुभेच्छा देतो, नतमस्तक होतो. आणि महाविकास आघाडीचे तेच उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे यांच्याही वतीनं त्यांच्या सौदाई वाजे सकाळीच भाऊसाहेब इथं महामानवांना मानवंदना देऊन गेलेले आहेत. मी स्वतः माझे बरोबर आलेले माझे शिवाजीराव लोंढे ग्रामस्थांच्या वतीने विनंती करेल मंदिराचं काम आणि जिमचं काम यांचं लवकरात लवकर कसं मार्गी लागेल याची आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वजण ज्या विचारवंतांचे विचार या ठिकाणी ऐकण्यात आले, व्यासपीठावर आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक राजाराम मुंगसे सर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ गायधनी आणि सर्व मान्यवर या सर्वांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. त्यांच्या पोटी जन्माला आले ज्योतिराव फुले. आता आपल्या स्मृतिकाने फार छान सांगितलं की महात्मा गांधींनी त्यावेळेस बोललं होतं की भारतातील जनता मला महात्मा बोलते, पण कर्तृत्वाचा जर विचार केला तर खरे महात्मा हे महात्मा ज्योतिबा फुलेच होते. आणि आजचा हा दिवस म्हणजे त्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्यांचं आचरण करण्याचा आहे. त्यांना केवळ एक विचार म्हणून एक पान म्हणून आपण समजून नाही घेऊ शकत की चला आज जयंती झाली मग आपण आज ते पान पलटवायचं किंवा पुस्तक बंद करायचं नाही. महात्मा ज्योतिबा फुले एक न संपणारा विचार आहे. ते इतके द्रष्टे विचार होते, त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे त्यांचे विचार होते. तुम्ही बघा ना, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याच्या सूडमध्ये शेतकऱ्यांची दयनीय स्थिती लिहून ठेवलेली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर तुम्ही शेतीचं योग्य व्यवस्थापन नाही केलं, तुमच्या उत्पन्नाचं योग्य व्यवस्थापन नाही केलं तर तुम्हाला आत्महत्येला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. आणि आजचा आपला जो शेतकरी आहे तो खरंच आत्महत्येकडे वळलेला आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करा. आजची जी आपली जलयुक्त शिवार योजना आहे त्यातच परिभाग आहे. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला अजून सांगितलं होतं की नाही, आमचा जो तरुण वर्ग आहे त्याला तुम्ही प्रशिक्षित केलं पाहिजे, त्याला कौशल्य आत्मसात केलं पाहिजे, तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली गेली पाहिजे. पुन्हा शेतीसाठी तुम्ही एखादा जोड व्यवसाय सुरू केला पाहिजे. आज सरकार तुम्हाला जो शेतीसाठी जो तुम्ही जोड व्यवसाय करता त्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे. पुन्हा यंत्र जे तुम्हाला पुरवले जातात त्यासाठी पंचायत समितीसाठी मध्ये सुद्धा तुम्हाला आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचं जे बोललं जातं तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही तुमच्यापर्यंत ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे किती पुढचे विचार होते त्यांचे. अहो एवढंच काय, 1882 साली महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे सांगितलं की आम्हाला प्राथमिक शिक्षण मोफत पाहिजे आणि आमच्या सरकारने 2009 साली राईट टू ऍक्ट आणला. म्हणजे काळाच्या किती पुढे होते ते. आणि आपण त्यांचे विचार काय करतो, आपण काय करतो, फुलेंना एका पुस्तकामध्ये बंदिस्त करतो. मागच्या वर्षी 11 एप्रिलला आपण ते पुस्तक उघडलेलं होतं तेव्हा ते वाचलं आणि ह्या वर्षी सुद्धा आपण 11 एप्रिललाच वाचलं आणि आपण 11 एप्रिल संपला की आपण ते बंद करणार. त्याच्यानंतर आपण फुले बघणारच नाही. हितशोकांतिका आहे ना
नाही. आपण फुलेंना फक्त तेवढ्या पुरतं बघतो, पुन्हा आपल्याला पुढे बघायचंच नसतं. एकदा काय झालं ना की फुले असेच बाहेरून आपल्या घरी येत होते आणि दारात त्यांना एक भिक्षुक दिसला. तो धान्य देत होता, म्हातारा भिक्षुक होता. फुलेंनी फार प्रेमाने विचारलं, बाबा काय झालं, काय करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं, अहो या घरातल्या आईने मला फार चांगली भिक्षा दिली, पण काय ना माझं नशीबच फाटतंय आणि त्यात माझे फडके फाटके, धान्य सगळं सांडलं, आता तेच वेचतोय. महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी काय करावं? आपल्या खांद्यावरचं उपरणं काढलं, ते धान्य वेचलं, घट्ट बांधलं, त्या म्हाताऱ्या भिक्षुकाला दिलं. तसा तो हरकला आणि तो खुशून म्हणाला, खरंच या माईने मला एवढी चांगली भिक्षा दिली आणि तुम्ही ते घालण्यासाठी मला कपडा सुद्धा दिला, देव तुमचं भलं करू. ज्योतिबा शांतपणे घरात गेले आणि सावित्रींना म्हणाले, सावित्री, आज माझ्या लक्षात आलं की भिक्षा देणाऱ्याने भिक्षा घेणाऱ्याची झोळी सुद्धा बघावी. ती जर मजबूत असेल तरच त्याच्याकडे ती भिक्षा टिकून राहू शकते. तसं आपणही समाजकार्य करत असताना ज्या समाजाचे आपल्याला विचार बदलायचे, त्या समाजाचं मन पण तितकं परिपक्व असलं पाहिजे. ते जर परिपक्व नसेलच तर आपण कार्य करून काय फायदा? आणि ते जर परिपक्व करायचं असेल, त्यांना जर विचार करायला शिकवायचा असेल, तर आपल्याला त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. अगदी 2-3 लोकांना जरी आपल्यापर्यंत पोहोचला तरी आपल्याला असं वाटतं की हा कार्यक्रम सक्सेसफुली झाला. असं माझं नाव महेंद्र शिंगार आहे. माझ्या कंपनीचं नाव कार्वर फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. ॲक्च्युली मी एक निर्यातदार आहे. निर्यातदार म्हणजे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं काम, मी बऱ्याच देशांमध्ये प्रवास केला, बराच मिडल ईस्ट असेल किंवा एशियन कंट्री असेल, सातत्याने जात असतो. बघा, पर्टिक्युलर व्यवसाय किंवा ट्रेडिंग आहे, पर्टिक्युलर विशिष्ट कम्युनिटीची मक्तेदारी आहे. मराठी माणूस विचारच करत नाही बिझनेस व्यवसाय करण्याचा. मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत काय असेल तर फुलेंचं माझ्यामध्ये यांनी खूप चांगलं सांगितलं. बऱ्याच जणांना माहिती आहे की महात्मा फुले चांगले उद्योजक होते. त्यांचं बांधकाम करण्याची मोठी कंपनी होती आणि बाबासाहेबांनी बी सांगितलं की प्रॉब्लेम्स रुपयेमध्ये की इकॉनॉमिकली तुम्ही एम्पॉवर कसं होऊ शकता. कारण का तुम्ही किती सोशल काम करा, पॉलिटिकली करा, शेवटी अंतिम तुमच्याकडे जर पैसे नसेल तो कोणी विचारत नाही. तर मला असं वाटतं की पैसा कमवणं आपण हे ठरलं पाहिजे. अर्थात त्याला जसं ताईंनी सांगितले की वैचारिक आपल्याला जोड असायला हवी. कारण पैसा आल्यानंतर तुम्ही पेबॅक टू सोसायटी करायला पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. अदरवाईज तुमच्याकडे पैसा येईल आणि तुम्ही सोसायटीसाठी करणार नाही तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून आपल्याला वैचारिक जोड असणं फार गरजेचं आहे. फुले शाहू आंबेडकर आपल्याला समजलं पाहिजे, वाचलं पाहिजे आपण फुलेंनी कसं काम केलेलं आहे. तर मला वाटतं की समाजामध्ये म्हणजे कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये 5 पिलर असतात. पॉलिटिकली, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, तुमचं एज्युकेशन असेल. त्यापैकी इकॉनॉमिक्स आर्थिक बाजू मास्टर पिलर आहे असं मला वाटतं. कारण का पैसे कमवावं लागतं आपल्याला आणि त्यासाठी आपण व्यवसाय इन्व्हेस्टर म्हणून आपण भूमिका केली पाहिजे. त्यातनं प्रचंड पैसा मिळतो आणि मला वाटतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इतकी मोठी आहे, प्रचंड आहे. त्यामध्ये ॲग्रिकल्चरच नव्हे, म्हणजे शेतीच नव्हे, शेती निगडीत व्यवसाय भरपूर संधी आहे आपल्याला जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. जसे की माझे मित्र संतोष गायकवाड साहेब आहे, प्रवीणदादा गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष, त्यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे. जगामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात आपली मराठी मंडळ आहे आणि मला आनंद वाटतो की मी आता दुबईत असताना मला फार मदत केली त्या लोकांनी, आपल्या त्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्र मंडळांनी खूप नेटवर्किंग केली. मला खूप त्यांनी सांगितलं, समजावलं, माहिती दिली. दुबईची माझी ही दुसरी चक्कर होती. पण परंतु मला सांगायला आनंद होतो की मी गांधी साहेबांना विचारलं, साहेब मला आता सिंगापूरला जायचं, मलेशियाला जायचं, आपली कोणी लोक आहेत का? इमिजिएटली ती नंबर देतात. तर मला असं वाटतं की आपल्या तरुणांनी ज्यांना वाटतं की व्यवसायात यावं, माझ्यामध्ये माझं जे एक्सपर्टीज आहे, माझं जे फोर्टे आहे एक्सपोर्ट करणं, तर कोणी 2 लोक किंवा कोणी इच्छुक असेल तर मला संपर्क करा. कारण हा विषय फार मोठा आहे. समजवण्यासाठी बऱ्याच गोष्टी मला सांगावं लागेल. कदाचित मला असं वाटतं की मला थोडं कम्फर्टेबल नाही आहे तिथं, कारण का ते विषय सांगण्यासाठी. बट मला सांगण्याचं हे होतं की उद्योग व्यवसायात आपल्या तरुणींनी यायला पाहिजे. मोठी संधी आहे, आपल्याला ही मक्तेदारी मोडून काढायला पाहिजे विशिष्ट लोकांची. आणि इथून माझे 2 शब्द संपवतो. जयंती आहे, ज्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत, त्यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द सुरू करतो. नानांनी म्हटल्याप्रमाणे
आमचे मोठे बंधू हे बोलायला थोडे कचरतात, मीही त्याच कॅटेगरीतला आहे, त्यामुळे थोडंसं बोलणं स्लो होईल, मध्ये मध्ये कशाला कोरड पडते, मी पाणी पित राहील, तर तुम्ही मला जरा समजून आणि संयमाने ऐकून घ्याल ही विनंती. नाना अजून एक गोष्ट बोलले की त्यांना माझी पोस्ट माहीत नाही. हे खूप साहजिक आहे, कारण इयत्ता 4थी पर्यंत माझं शिक्षण इथे आपल्या शाळेच्या जुन्या कॅम्पसमध्ये झालं. जी गौरवाची परंपरा आजचा शिक्षक वर्ग चालवत आहे, आम्ही ती गौरवाची परंपरा आपले शिक्षक निकम सर, हिरे सर, जाधव सर यांनी चालू केली असं मी म्हणेन. त्या इयत्ता 4थी पर्यंत जुन्या कॅम्पसमध्ये होतो. त्यानंतर 5वी ते 10वी मी माझ्या मामाच्या गावी शिक्षण घेतलं, त्यामुळे कदाचित गावामध्ये माझा संपर्क कमी असेल, बऱ्याच जणांना मी माहिती पण नसेल. 11वी 12वी सिनियर कॉलेजला गेली, मुंगशे सरांचं मार्गदर्शन त्यावेळेस लाभलं. त्यानंतर लोणी प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. 2011 साली पासआउट झालो. 2011 साली पासआउट झाल्यानंतर नानांच्याच एका कार्यक्रमात आमचा सत्कार करण्यात आला. मला वाटतं आपल्या गावातीलच शुभांगी पंढरनाथ पवार आणि मी, आम्ही दोघं कदाचित आपल्या गावातील पहिले इंजिनियर असू माझ्या माहितीप्रमाणे. त्यानंतर 10 ते 12 वर्षानंतर आज गावातील एखाद्या सार्वजनिक मंचावर बोलण्याची संधी मिळते, त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद मानेन. छत्रपती भारतरत्न खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह ज्या ज्या महामानवाने, ज्या ज्या महामातांनी या भूतलावर मानवमुक्तीसाठी संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना, महामातांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. खरं तर आज माझा जो विषय आहे, आम्ही जो जिल्हा घेऊन फिरतो आहे, उदय भाऊ गेल्या 6 महिन्यापूर्वी माझी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर आम्ही संकल्प केला आहे की आताच ताई बोलल्या, सोनवणे सगळे बोलले, ज्या ज्या व्यक्तींनी तर मान्य केली. खरं तर आम्ही म्हणतो की भारताला स्वातंत्र्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे महाराष्ट्राने भारताला काय काय दिले? स्वातंत्र्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. महात्मा फुलेंनी समतेची प्रेरणा या देशाला दिली. बाबासाहेबांनी न्याय, संविधान या भारताला दिलं. बंधुता शाहू महाराजांनी या देशाला दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या देशाला, या महाराष्ट्राने दिली. मग महाराष्ट्राचा आर्थिक कणा का मोडलेला आहे? महाराष्ट्राचा आर्थिक कणा का मोडलेला आहे? हा प्रश्न खरं तर प्रत्येकाला सतावतोय. आज इथं माई माऊली बसलेली आहे, अनेक बाप, मुलांचे बाप इथं बसले. खरं तर तरुण इथं उपस्थित असायला हवे होते. खरं तर ही खंत आहे कार्यक्रमाची. ते इथं असते तर हा विषय आणखी विस्ताराने मांडला गेला असता. आम्ही महात्मा फुलेंना फक्त शिक्षणाचे जनक मानतो. छत्रपती शिवाजी महाराज फक्त अफजल खान, शाहिस्ते खानापुरते मानतो. बाबासाहेबांना फक्त संविधानापुरतं आम्ही मर्यादित केलेलं आहे. शाहू महाराजांना फक्तच आरक्षणाचे जनक इथपर्यंत आम्ही मर्यादित केलेलं आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे एक ख्यातनाम उद्योजक होते. हे खरं तर विस्ताराने मांडणी केली जावी अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर अस्पृश्यता निवारण असेल किंवा शिक्षणाचा प्रचार प्रसार असेल, त्याचबरोबर खडकवासला जे 1879 साली खडकवासला धरण बांधलं गेलं, त्याचे कॅनॉल बांधण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं होतं. कात्रचा डोंगर कोरून त्याचं टनेल बांधण्याचं काम, त्याचं कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुलेंकडे होतं. पुन्हा कॉन्ट्रॅक्टर, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट कंपनी हे त्याच्या कंपनीचं नाव होतं. त्यामुळं महात्मा फुले हे अंगण जायला हवे. टाइम्स ऑफ इंडिया जी बिल्डिंग आज मुंबईमध्ये उभी आहे ती महात्मा फुलेंनी बांधलेली आहे. पुणे ते मुंबई हा लोह मार्ग महात्मा फुलेंनी बांधलेला आहे. मुळा नदीचा जो पूल आहे तो महात्मा फुलेंनी बांधलेला आहे. जो बंड गार्डन आहे पुण्याचं, तो पूल महात्मा फुलेंनी बांधलेला आहे. त्यामुळं महात्मा फुले समोर उद्योजक महात्मा फुले, आज जर महात्मा फुले असते ना, महात्मा फुलेंनी तुम्ही उद्योजक व्हा हे सांगितलं असतं. कुठल्याही नेत्यामागे फिरू नका, कुठलाही तुम्ही सकाळी उठून व्हाईट शर्ट घालून वेशीमध्ये जाऊ नका. महात्मा फुलेंनी सांगितलं असतं की तुम्ही उद्योजक व्हा. खरं तर बाबासाहेब आंबेडकर आमच्या पुढे फक्त संविधानाच्या रूपात मानले जातात, परंतु प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज या प्रबंधावरती बाबासाहेबांच्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज भारताची उडी आहे. 1926 साली हा प्रबंध लिहिला गेला आणि त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. खरं तर ह्या अंगाने महापुरुष आज मांडले जावेत. खरं तर आम्ही म्हणतो की जोपर्यंत खिशात गांधीजी नाही आणि डोक्यात शिवाजी नाही तोपर्यंत समाजामध्ये आम्हाला किंमत नाही. गांधीजी नाही म्हणजे काय, जोपर्यंत खिशात पैसा नाही आणि डोक्यात शिवाजी महाराजांचे विचार नाही तोपर्यंत समाजात आम्हाला किंमत नाही. खरं तर या अंगाने आज मांडणी केली जावी. आणि खरं तर ताईंनी मला मांडणी केली, मला अत्यंत आनंद झाला. त्यांनी आज जर महापुरुष असते, आज जर महात्मा फुले असते, आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी काय अपेक्षा केली असते आपल्याकडनं हे त्यांनी मांडलं. खरं तर त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही असं मानतो की आरक्षण किंवा कुठलाही मुद्दा याच्या पलीकडे जाऊन आर्थिक सक्षमीकरण व्हावं या समाजाचं. प्रत्येक मराठी मुलाचं जातपात धर्म कुठलाही धर्म धोक्यात नाही, कुठलीही जात धोक्यात नाही. इथे 80% हिंदू राहतात, इथे सर्व जाती गुन्हे मानतात, इथे गावाला चालतो, कुठलीही जात धोक्यात नाही आहे, कुठलाही धर्म धोक्यात नाही. त्यामुळं त्याच्या पलीकडे जाऊन आता आपण प्रत्येक मराठी मुलानं उद्योजक व्हावं. आता महेंद्र शिंगारे सरांनी मानलं की त्यांना सिंगापूरमध्ये दुबईमध्ये आम्ही काही कॉन्टॅक्ट दिले होते, त्यांनी दुबईमध्ये कंपनी टाकली महेंद्र शिंगारे सरांनी. त्याला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना काही रेफरन्सेस दिले, त्यांची त्याला खूप मदत झाली. खरं तर संभाजी ब्रिगेडने एक संकल्पना मांडलेली आहे. आताच आपल्या भाऊसाहेब सरांचा मुलगा लंडनला गेलेला आहे. आम्ही एक संकल्पना मांडली की अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. म्हणजे ऑस्ट्रेलिया हे जगाचं एक टोक आहे आणि कॅनडा हे जगाचं दुसरं टोक आहे. ज्या दोन देशांमध्ये 6 खंड येतात आणि त्या 6 खंडांमध्ये सर्व देश सामावलेले आहेत आणि या सर्व देशांमध्ये आपले महाराष्ट्रातले मुलं असायला हवे ही संकल्पना आहे मांडली. आणि 2018 ते 2024 9,500 पेक्षाही जास्त मुलं आज आम्ही नोकरीसाठी देशाबाहेर पाठवलेली आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया कॅनडा हे फेसबुक पेज बघा, त्याच्यावरती त्या मुलांचे व्हिडिओ आहेत, त्या मुलांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि ताई आम्ही ऑस्ट्रेलिया कॅनडा नावाचे व्हॉट्सअप ग्रुप चालवतो, त्याच्यावरती दररोज 500 वॅकन्सीज येतात. परदेशातून जे मुलं आपल्या इथून गेलेले आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ते ग्रुप चालवतात आणि तिथे ज्या वॅकन्सी येतात, नोकरीच्या संधी येतात, ते मुलं त्या ग्रुपला पाठवतात आणि मुंबई पुण्यात इंटरव्ह्यू होतात आणि आपल्या मुलांनी तिथे जाऊन ते इंटरव्ह्यू द्यावेत आणि इंटरव्ह्यू देऊन त्या इंटरव्ह्यूला क्रॅक करावं आणि परदेशातून नोकरी जावं. अगदी आयटीआय वेल्डर, आयटीआय फिटर झालेल्या मला लाख रुपये पगार आहे. आपल्याकडे 5-5 हजारावरती काम करतात. आणि नेहमी व्याख्यान देत असतो. आता मला एखादा विचारलं होतं, म्हणजे बाकीचं काही नाही, लोक जास्त आवड असतात काही पाटील साहेब. एखादा मला विचारलं हा महाराष्ट्र कोणाचा होईल, आता डायरेक्ट राजकारणात विचारलं. अरे हो म्हणलं, हा महाराष्ट्र हा आमच्या छत्रपती शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं, काही मावळे त्याच्यामध्ये गमावले, त्या मावळ्यांचा आणि छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, तो तुमचा कधी होणार नाही, लक्षात घ्या. हा महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे, ज्यांनी समतेचं बीज रोवलं आणि समता हे तत्व आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये अंतर्भूत झालं, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संविधान, आता ज्यांनी सांगितलं की ज्यांनी संविधान, या महाराष्ट्राने संविधान देशाला दिलेलं आहे, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशावर उत्तर आहे, त्यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आमचा साधू संतांचा आहे, संत तुकारामांचा आहे, गाडगे बाबांचा आहे, सावता माळ्यांचा आहे, चोखा महाराजांचा आहे. हा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि माझ्या समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू जे उन्हातान्हात लागतात आणि जे देशावर सैनिकीचं काम करतात, त्या सैनिकांचा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. कोण म्हणता हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि हे जे इथं विचार मंचावर बसलेली आणि मागे आमचे भाऊसाहेब की तुम्ही कानात बोलू नका, ते सापणार माझ्या तलाट्यात, हे आमचे हे जे संविधानाचा बचाव करण्यासाठी हे शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन निर्भय बनण्यासाठी निघालेले आहेत, या सर्व लोकांचा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपल्याला या महापुरुषांना
आज आणि जे आळनीतीला, जे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचं काम करत आहे, त्यांचा मी जाहीर धिक्कार करून माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आपण नेहमी एक मिनिट बोलणं करायला येतो. आमच्या महापुरुषांची आम्ही जयंती साजरी केली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी 1000 वर्ष यवनांच्या ताब्यात जो आपला देश होता तो वाचवण्यासाठी आपले सर्व जाती धर्माचे मावळे जमा केले आणि सर्व जाती धर्माचे मावळे जमा करून काही मावळे गमावले, हृदयातली माणसं जमावली, काळजाचे तुकडे तुकडे झाले आणि त्या छत्रपतींनी शेवटी एक सिंहासन स्वातंत्र्य आपल्याला दिलं. ते छत्रपती शिवराय आपल्या त्यांची जयंती आपण केलीच पाहिजे. महात्मा फुलेंची जयंती मी का केली पाहिजे? आजही संपताने मॅडमनी दुःख मांडलं. मॅडम जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष देत जा. दुःख मांडलं. आजही स्त्रिया जरी तुम्ही किती आधी म्हणजे गौरी गणपती म्हणत असल्या आणि लक्ष्मी नारायण म्हणत असले तरी आज आमच्या नंतर पाटलांच्या शेजारी अहो भावसाची सावित्री आली की नाही, भावसाला काय सांगितलं? महिला फक्त या आहेत निर्भय म्हणून आम्हाला फक्त बनायचे, समता नाही. जे महात्मा फुलेने आतापर्यंत एवढे 100 वर्ष होऊन गेले, आम्ही समतेला थारा देत नाही. पुरुष प्रधान संस्कृती, त्या पुरुष प्रधान संस्कृतीला छेद दिला पाहिजे. सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, पण महिलांनी जरा लिमिटेशन मध्ये. आमचं टॅलेंट राहतं मॅडम, तुम्हाला जरा दुःख सांगतो, तुमचं टॅलेंट राहतं लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यानंतर टॅलेंट कोण करतं मलाच कळत नाही. जरा विचार करा तुम्ही या बाबतीत. हे टॅलेंट आम्हाला जोपासलं पाहिजे. त्यासाठी लग्न झाल्यानंतर पाटील स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आम्ही देत नाही ते. आम्ही मोठे अवघड माणसं आहोत आणि ते स्वातंत्र्य देत नाही. ही चूक आहे आमची. उद्योगाला कुठं पाठवत नाही, शाळा मंदिरात पाठवत नाही. का? आमची मुलगी पळून जाईल भीती असते. अरे आईचे संस्कार एवढे पाहिजे का मुलगी पळून जाईलच त्याची. ते उद्योगात झाली पाहिजे, ती सावित्री झाली पाहिजे. जर आईने जर संस्कार चांगले दिले तर मुलगी स्वतःच्या पायावर वगैरे राहिले पाहिजे. त्यासाठी आईचे संस्कार महत्वाचे. नाही तर आईनच वेगवेगळे सिरियल पाहायच्या काय होईल? काय केली आई? मुलगी काय केली? आईचे संस्कार महत्वाचे आहेत आणि म्हणून आपल्याला या महापुरुषांची जयंती, आपल्याला महात्मा फुलेने जे विचार केले ती जयंती आपल्याला सगळी दावत केली ते जाईल. पण विचार नुसतं डोक्यावर घ्यायचे नाही, हे विचार डोक्यात घ्यायचे. तुम्ही डीजे बंद केला चांगलं झालं, नाही आले लोक नाही येऊ द्या, नाचणारे नाही पिणारे तिकडे भरतील. परंतु एक लक्षात घ्या, हे विचार डोक्यात घेऊन आपण हा विचार सगळा रुजवायचा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिवाजी महाराजांनी 1000 वर्षाची यवनाची सत्ता संपवली. महात्मा फुले हा संघर्ष करण्यासाठी 5000 वर्षाचे जे ब्राह्मणाचं वर्चस्व वाद होता तो नाट्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अजूनही ते संपत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनोपासून सुरुवात केली तरी संपत नाही. आजही एकच बाण पण कोणालाच आवडत नाही. जरा स्पष्ट होतो का म्हणू नका. संविधानावर आपल्याला यायचं आहे, कारण संविधान जरा धोक्यात आहे. महात्मा फुले हे एकमेकाचे गुरु होते. छत्रपती शिवरायांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं, शाहू महाराजांनी त्यांना गुरु मानलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर जय शिवराय लिहिलेलं होतं त्यांच्या याच्यावर. एकमेकाचे गुरु शिष्य होते. बळजबरीने गुरु नव्हते झालेले. रामदास स्वामींचा कोरदेव सारखे. लक्षात घ्या मुद्दा. हे लेखनकार आणि लेखनी काळ्या म्हणून लिहिलेले ते जरा विचार घ्यायला पाहिजे. आणि म्हणून बळजबरीने कोणी विचार नाही. महात्मा फुलेंचे जे विचार होते त्या स्त्री शिक्षणाचे जे विचार मांडले होते त्यांनी तो म्हणजे स्त्री शिक्षणाच्या स्त्रिया शिकल्या. मी तुम्हाला सांगतो संतोष भाऊ, या स्त्रिया शिकल्या पण नवरात्रीला ह्या 9 साड्या घातल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. काय शिकल्या या स्त्रिया? शिकल्या. जर शिकल्या यांच्या विचारात बदल झालेला नाही. अजिबात मी स्पष्ट होतो, राग मानू नका. आज नीतीला स्त्रिया 50% 60% येऊ द्या.
आम्ही जर शिवजयंती महात्मा फुले जयंती एका श्रेणीला तुम्हाला वर्ग देईल नसं शिकलेल्या बाया नाही, कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर फक्त नवरा, त्याची गाडी, त्याची बंगला, ती साडी याच्यावर लक्ष केंद्रित असतं. या कधी प्रगल्भ होते अशा महिला आम्हाला पाहिजे, मयुरी सारख्या. त्याला पुढे आलं पाहिजे. मी शिवजयंती साजरी करतो, अनेक सण साजरे करतो, यांनी सांगितलं. महिला पुढेच येत नाही, पैसे देत नाही. काय करतो पैसे साठवून? तो नवरा तिकडे उद्योग करतो, तुम्ही पैसे साठवून ठेवता. चुकीचे ते. तुम्ही संसार करा, आम्हाला माहिती आहे तुम्हाला संसार करावा नाही का, कुठे दिवसून देऊ नये फाटका, पण सगळं आपल्या जर भोवती घेऊ नका. आपल्या पोरावर नोकरी करणाऱ्या स्त्रिया जरा स्पष्ट बोललो तर राग म्हणू नका. आपल्या घरात भाचा काय, भावाचा मुला काय, कोणालाच सांभाळू शकत नाही, हा माझा जाहीर आरोप आहे, लक्षात घ्या. आणि ते तिकडं भावाचा मुलगा भाच काय सोडणे बरोबर आहे का? भावाचा मुलगा भाचा, याला शिकव त्याला शिकव. जरा महिलांनी ही दूरदृष्टी ठेवा, तर बाकीचे गरीब दुबळे तुमच्या नातलगातले शिकतील. मॅडम हा विचार तुमच्यात रुजवा, तर ती महात्मा फुले शिक्षणाच्या बाबतीत ती द्वार खुली होती. आज गरीब कोणते लोक शिकायला नाही, प्रत्येक समाजाला तो विचार केला पाहिजे. अस्पृश्यता हो जाता जात नाही, ती जात झालेली आहे. धोळवीनगर पवारांचं, पवार कोण माळी सोनवणे तिकडं सरपंच की आले यांचं मोठं तुंबळ युद्ध होत राहतो. कोणाचा सरपंच करायचा, पवारांचा का सोनवण्याचा? मी तुमच्या भांडणीत पडत नाही. तसंच सेनर बदल विधानसभा अंक ढंक जात पात हा सगळा प्रकार हा डोक्याच्या वरचा विषय. जो गावाचा उद्धार कोण करतो, जो गावाविषयी एक तुम्हाला सांगतो समाजसेवा करताना निष्प्रता सांगा सरपंच तुम्ही ध्यान ठेवा. मी जर स्टेजवर आलो ना, आता यांनी तुम्हाला एक मार्ग दिलेला आहे. पुढच्या वर्षी संतोष भाऊ यांना एक काम देऊ आपण. ते जे इथून तुमचं किती अंतर, 10 किलोमीटर सरळ आहे, तुमच्या बरोबर बसलेले मुख्याध्यापक पुढे गेले काय बरं, त्यांची शिष्य तिथपासून फाट्यापासून दोन्ही तर्फा झाडं लावा. तर पर्यावरणाचा बोला मी अजिबात बोलू नका. पुढच्या वर्षी झाडं लावलेले पाहिजे. माझ्या जन्मदिवसाला मी 68 झाडं लावले आणि दररोज पाणी घालतोय. सकाळी तर जगले 12 फूट उंचीचे यांनी पाहिजे. तुम्ही सांगा, हे स्वतः प्रयत्न म्हातारा झाला 68 वर्षाचा. सकाळी उठून मी लोकांसारखं मोठ्या मला फिरत नाही, दररोज त्या झाडाला पाणी घालतो. हीच माझी तीच माझं व्यायाम. लक्षात घ्या, काम केलं पाहिजे, काम बोललं पाहिजे, तोंड नाही बोललं पाहिजे. नुसतं आमचं तोंडही बोलतं, कामही बोलतं. म्हणून सरपंच साहेब पुढच्या वर्षी काय करायचं ते करा, परंतु जून मध्ये सगळे झाडं रस्त्यापर्यंत जसं डोबेल झालं ना, तसं दोन्ही बाजूला तुमचं नाव होईल. झाडं वाटत कोणतरी आणा, इथपर्यंत झाडं. म्हणजे धोंडवीर नगर हे वृक्षांचं धोंडवीर नगर, हिरवं धोंडवीर नगर झालं पाहिजे. हे आता मला सरपंच सांगायचं बरोबर. त्याची काय सहकार्य करू, झाडं लागते त्यावेळी हा विचार उरला पाहिजे. त्याशिवाय आजच तुम्ही महात्मा फुले समोर सांगा. आणि दुसरी गोष्ट, महात्मा फुले सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले म्हणजे आता उद्योजक होते, त्यांनी सांगितलं. मी पहिलं सांगितलं ते संशोधक होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी पहिली आपलं जे समाधी आहे ती पहिली शोधून काढली. कोणी काढली शोधून? फक्त महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली. आणि पहिला पाऊल आलेला असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी गेलेला आहे शिवाजी महाराजांचा. कुणी काही सांगो, हे लिखाणकार बेकारच. परंतु शिवजयंती आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात जर पहिली साजरी जर कोणी असेल 19 फेब्रुवारी 1670 मध्ये, तर फक्त ती महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेली 1870 मध्ये. महात्मा ज्योतिराव फुलेचे लोकमान्य टिळक नाही, बोलून टाका. आम्ही सांगतो काय सांगायचं ते सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले म्हणून सत्य धर्म चिकित्सा केली पाहिजे. आम्ही
आता यांनी सांगितलं बरं आता चिकित्सा केली पाहिजे जे काय असतो खरे का खोटे. नमस्कार, आपण पाहत आहात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज.